नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. स्त्रिया प्रेमामुळे व्याकुळ होत होत्या. जणू संध्याकाळी चकवी भावी वियोगाच्या दुःखाने दुःखी होत होत्या. यांच्या कोमल चरणकमलांसाठी तो मार्ग कठीण मानून त्या व्यथित अंतकरणाने बोलू लागल्या. यांच्या कोमल व लालसर पावलांच्या स्पर्शाने पृथ्वीलाही आमच्या हृदयाप्रमाणे संकोच वाटत असावा. जगदीश्वराला जर यांना वनवासच द्यायचा होता तर सर्व रस्ते पुष्पमय का बरे बनविले नाहीत? जर ब्रह्मदेव मागू ते देणार असेल तर त्याला आम्ही मागू की यांना आमच्या डोळ्यातच बसव. जे स्त्री पुरुष या प्रसंगी आले नव्हते त्यांना सीतारामांना पाहता आले नाही. जे आले नव्हते ते व्याकुळ होऊन विचारत होते की आत्तापर्यंत ते कुठवर पोचले असतील. त्यात जे सशक्त होते ते धावत जाऊन त्यांचे दर्शन घेत होते आणि जन्माचे सार्थक झाले असे समजून विशेष आनंदाने येत होते. गर्भवती व बाळंतिणी इत्यादी असमर्थ स्त्रिया, मुले व म्हातारे कोतारे त्यांचे दर्शन न मिळाल्याने हात चोळत पश्चाताप करीत होते. अशा प्रकारे श्रीराम जेथे जेथे जात होते तेथील लोक प्रेममग्न होत होते. सूर्यकुलरूपी कुमुदिनीला प्रफुल्लित करणाऱ्या चंद्रमास्वरूप असलेल्या श्रीरामांचे दर्शन घेतल्याने गावोगावी आनंद होत होता. यांना वनवास दिल्याचे ज्यांना समजत होते ते राजा दशरथ व राणी कैकेयी यांना दोष देत होते. कोणी म्हणे राजा फार चांगला आहे, त्यांनी यांना पाठविल्यामुळे आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सर्व स्त्री पुरुष आपापसात सरळ भावाने स्नेहपूर्व गोष्टी बोलत होते. ते म्हणत होते की ते मातापिता धन्य होत ज्यांनी यांना जन्म दिला. ते नगर धन्य होय जेथून हे आले आहेत. तो देश, पर्वत, वन आणि गावे धन्य होत आणि ती स्थाने धन्य होत जिथे जिथे हे जात आहेत. ब्रह्मदेवाने त्यांना उत्पन्न करून समाधान मिळविले ज्यांचे हे श्रीराम सर्व प्रकारे स्नेही आहेत. वाटसरू बनलेल्या श्रीराम व लक्ष्मण यांच्या सुंदर कथा सर्व मार्गांवर व जंगलात पसरल्या. रघुकुलरूपी कमलाला उमलविणारे सूर्य असलेले श्रीरामचंद्र अशा प्रकारे मार्गातील लोकांना सुख देत सीता व लक्ष्मण यांच्यासह वने पाहत चालले होते. पुढे श्रीराम आहेत, मागे लक्ष्मण होता. तपस्व्यांचा वेश घेतलेले दोघे फार शोभून दिसत होते. दोघांच्या मध्ये सीता अशी शोभत होती ज्याप्रमाणे ब्रह्म व जीव यांच्यामध्ये माया असते. आता मी जसे रूप माझ्या मनात योजले आहे ते सांगतो. जणू वसंत ऋतू आणि कामदेव यांच्यामध्ये रती शोभून दिसते. मग आपल्या हृदयात शोधून उपमा सांगतो की जणू चंद्राचा पुत्र बुध व चंद्रमा यांच्यामध्ये चंद्राची पत्नी रोहिणी शोभून दिसत आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या भूमीवर अंकित होणाऱ्या दोन्ही चरणचिन्हांच्या मधल्या मोकळ्या जागेत पाय ठेवीत भगवंताच्या चरणचिन्हांवर पाय पडू नये म्हणून सीता सावधपणे वाटेत चालली होती आणि लक्ष्मण हा मर्यादा पाळण्यासाठी सीता व रामचंद्र या दोघांच्या चरणचिन्हांना टाळून त्यांना उजवीकडे ठेवीत मार्गक्रमण करीत होता. श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या सुंदर प्रेमाचे वर्णन हा काही वाणीचा विषय नव्हे. मग ते कसे सांगता येईल? पक्षी आणि पशु हे सुद्धा त्यांना पाहून प्रेमानंदात मग्न होत होते. पथिक असलेल्या श्रीरामांना त्यांचे चित्त चोरून घेतले होते. सीतेसह असलेल्या त्या प्रिय पांथस्थ भावांना ज्या ज्या लोकांनी पाहिले त्यांनी जन्ममृत्यूरूपी संसारात भटकवणाऱ्या भयानक दुर्गम मार्ग कष्टाविना आनंदाने पार केला. आजही ज्यांच्या हृदयात स्वप्नामध्ये का होईना कधी लक्ष्मण, सीता व राम हे पथिक येतात त्यांना सुद्धा श्रीरामांच्या परमधामाचा मार्ग मिळतो, जो मार्ग कधी कोणा थोड्या मुनींनाच मिळतो. श्रीरामांनी सीतेला थकलेली पाहून आणि जवळच एक वटवृक्ष आणि थंड पाणी पाहून तेथे त्या दिवशी मुक्काम केला. कंद, मुळे, फळे खाऊन रात्रभर तेथून राहून प्रातःकाळी स्नान करून श्रीराम पुढे चालले. सुंदर वने, तलाव आणि पर्वत पाहत पाहत प्रभू श्रीराम वाल्मिकींच्या आश्रमात आले. श्रीरामांनी पाहिले की मुनींचा आश्रम फार चांगला आहे. येथे सुंदर पर्वत, वने व पवित्र पाणी आहे. सरोवरामध्ये कमळे व वनामध्ये फुले उमललेली आहेत. मकरंद रसामुळे धुंद झालेले भ्रमर गुंजारव करीत आहेत. पुष्कळसे पक्षी व पशु कोलाहल करीत आहेत आणि आपले वैर सोडून प्रसन्न मनाने वावरत आहेत.
तो पवित्र व सुंदर आश्रम पाहून कमलनयन श्री रामचंद्रांना हर्ष झाला. रघुश्रेष्ठ श्रीरामांचे आगमन झाल्याचे ऐकून वाल्मिकी मुनी त्यांना घेण्यासाठी सामोरे आले. श्रीरामांनी मुनींना दंडवत प्रणाम केला. विप्रश्रेष्ठ मुनींनी त्यांना आशीर्वाद दिला. श्रीरामांचे लावण्य पाहून मुनींच्या नेत्रांना समाधान वाटले. मोठ्या सन्मानाने ते त्यांना घेऊन आश्रमात आले. श्रेष्ठ मुनी वाल्मिकींनी प्राणप्रिय पाहुणे आल्यामुळे त्यांच्यासाठी मधुर कंद, मुळे व फळे मागविली होती. सीता, लक्ष्मण आणि रामचंद्रांनी फळे घेतली. मग मुनींनी त्यांना विश्रांतीसाठी सुंदर स्थान दाखविले. मुनी श्रीरामांजवळ बसले. त्यांची मंगलमूर्ती पाहून मुनी वाल्मिकींना मनातून फार मोठा आनंद होत होता. तेव्हा श्रीराम कमलसदृश हात जोडून कानांना सुखकारक मधुर शब्द बोलले. हे मुनीनाथ, तुम्ही त्रिकालदर्शी आहात. तुमच्यासाठी संपूर्ण जग हे तळहातावर ठेवलेल्या बोरासारखे प्रत्यक्ष आहे. प्रभू रामचंद्रांनी नंतर कशा प्रकारे कैकेयीने वनवास दिला ती कथा विस्ताराने सांगितली आणि म्हटले, हे प्रभो, पित्याच्या आज्ञेचे पालन, मातेचे हित आणि भरतासारखे प्रेमळ व धर्मात्मा भावाने राजा होणे आणि तुमचे दर्शन घडणे या सर्व गोष्टी माझ्या पुण्याच्या प्रभावामुळे घडल्या आहेत. आजच्यासाठी धन्यवाद.